पैशाच्या बाबतीमध्ये लहान मुलांनी बोलायची गरज नाही आहे. हे वाक्य ऑलमोस्ट सर्व मिडल क्लास मुलांनी ऐकलेलं आहे. जेव्हा पण कुठला पैशांचा विषय येईल, पैशांची अडचण येईल, त्यावेळी फक्त लहान मुलंच नाही तर टीनेजर मुलांनासुद्धा या विषयांपासून लांब ठेवण्याची पद्धत आपल्या इंडियन मिडल क्लासची आहे. आणि मला ही पद्धत खूप जास्ती चुकीची वाटते. बऱ्याच गोष्टी आपल्या इंडियन संस्कृतीमध्ये फार चांगल्या आहेत, पण ही एक गोष्ट जी पैशांबद्दल ज्यावेळेस आपण आपल्या मुलांना त्या चर्चेमधून एक्सक्लूड करतो, ती गोष्ट मला अजिबात आवडत नाही मित्रांनो. पैसा, फायनान्स हा विषय असा आहे जो मुलांना आधीपासून जर माहिती असेल तर पुढं जाऊन त्यांच्या आयुष्यात ते एन्जॉय पण करू शकता आणि सेविंग्स पण करू शकता. या एका गोष्टीमुळे, पैशांच्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व मुलांना न केल्यामुळे दोन प्रकारचे मुलं तयार होतात. एक तर खूप जास्ती सेविंग करणारे, आयुष्यात एन्जॉय न करणारे, नाहीतर फक्त एन्जॉय करणारे, काहीच सेविंग न करणारे. कारण की त्यांच्यासोबत त्या पद्धतीच्या ट्रॅजेडी घडलेल्या असतात. आयदर काही मुलांचं जे पास्ट आहे ते खूप गरिबीत गेलेलं असतं. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना कुठला चांगला सल्लासुद्धा ऐकलेला नसतो आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरसुद्धा अडचणी आलेल्या असतात. आणि अशा सिच्युएशनमध्ये त्या मुलांनी गरिबी बघितलेली असते आणि हे मुलं टोटली सेविंगकडे लक्ष देतात. त्यांचं इन्कम वाढलं तरीसुद्धा ते एन्जॉय करत नाही आणि हेन्स त्यांच्या एका ट्रॉमॅटिक पास्टमुळे त्यांना चांगलं आयुष्य जगायला मिळत नाही किंवा ते चांगलं आयुष्य जगणं चूज करत नाही. आणि दुसऱ्या साईडला ज्या मुलांना खूप पैसा मिळालेला आहे किंवा त्यांच्याकडे बऱ्यापैकी श्रीमंती होती आणि ते जेव्हा मोठे होतात त्यावेळी ते त्या पैशांना कसं वापरायचं याचा विचार न करताच ऑटोमॅटिकली खूप जास्ती पैसा खर्च करायला लागून जाता आणि कदाचित आईवडिलांना पण तेवढी फायनान्शियल लिटरसी नसते या केसमध्ये आणि ते सुद्धा हा खर्च मुलांना करू देता. आणि हेन्स काही वर्षांनंतर ज्यावेळी ॲक्च्युली लाईफमध्ये खूप मोठं काहीतरी करायची वेळ येते त्यावेळी मुलं आयदर स्वतःला दोष देता किंवा आईवडिलांना दोष देता किंवा आजूबाजूच्या सिच्युएशनला दोष देता. ही सिच्युएशन घडलीच नाही पाहिजे ना. मुलांना जर फायनान्शियल नॉलेज आधीपासून असेल, थोडं थोडं करून जर आपण मुलांना देत गेलो, जस्ट ॲज की तुम्ही तुमच्या इन्कमच्या 10% इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, प्रॉपर इन्शुरन्स ठेवला पाहिजे आणि प्रत्येक मोठ्या गोष्टींसाठी प्लॅन केला पाहिजे. एवढ्या छोट्याशा फक्त 3 गोष्टी आहे मित्रांनो. प्लॅन केला पाहिजे, इन्शुरन्स ठेवला पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. एवढ्या 3 गोष्टी जर मुलांना आपण शिकवल्या तर मुलांना त्यांच्या आयुष्यात कधीही कॉम्प्रोमाइज करावं लागणार नाही. ही गोष्ट मला फार जास्त महत्त्वाची वाटली आणि तुमच्या सर्वांशी बोलावीशी वाटली. कारण की आजकालचं जनरेशन जे आम्ही आईवडील झालो आहोत तर आम्हाला आज 5, 6, 7 वर्षांची मुलं आहेत आणि ह्या मुलांना जर मी हळूहळू जसे जसे मोठे होतील तर छोट्या छोट्या गोष्टी, फॉर एक्झाम्पल गल्ला देण्यापासूनच्या गोष्टी जर मी शिकवल्यात तर त्या त्यांच्यासाठी फार जास्ती महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही बघणारे जर तुम्हाला नातवंड असतील तर तुम्ही तुमच्या नातवंडांना वेगवेगळ्या छोट्या छोट्या सवयी लावू शकतात. आय एम नॉट सेईंग की तुम्हाला लगेचच फार ड्रास्टिक सवय लावायची किंवा त्यांना असं बोर असं फायनान्स शिकवायचं आहे. नाही, तुम्ही त्यांना वागण्यातून छोट्या छोट्या गोष्टी शिकवा. आणि तुमची मुलं जर टीनेजर्स असतील तर त्यांच्या फायनान्शियल डिसिजन्स किंवा त्यांचे फायनान्शियल मतं तुमच्या डिस्कशनमध्ये इन्क्लूड करून घ्या. तुम्हाला कदाचित काही वेळा ते पटतील, काही वेळा पटणार नाही. ज्यावेळी ते पटतील त्यावेळेस त्यांना शाबाशी द्या आणि ज्यावेळी पटणार नाही तेव्हा त्यांना प्रॉपर रिझन द्या, समजून सांगा. हेच वय आहे मित्रांनो. याच मुलांना तुम्ही फॉरेनच्या मुलांचे एक्झाम्पल दाखवता, बघा ते मुलं कुठे चालले, काय करताय. पण ते मुलं ॲक्च्युली टीनेजर्स झाल्यावर घर सोडतात, स्वतःचे फायनान्स बघतात आणि त्यांच्या आईवडिलांचं छत्र त्यांच्यापासून हरवतं म्हणून त्यांना त्या गोष्टी करणं एक फोर्सफुल होतं. आपल्याकडे तशी संस्कृती नाही आहे, पण आपण आपल्या संस्कृतीमध्ये एक चांगला भाग म्हणून फायनान्शियल एज्युकेशन तर टाकू शकतो की जेणेकरून आपल्या मुलांना एक चांगलं स्ट्रॉंग नॉलेज आणि चांगल्या पद्धतीने त्यांचे फायनान्स मॅनेज करण्याची अक्कल येईल आणि त्याच गोष्टीमुळे एक चांगलं भवितव्य आपल्या मुलांचं निर्माण होईल.